reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 40. आज आपला 40वा पाठ. उजळणी विभागातला हा शेवटचा पाठ. या पाठात आतापर्यंत शिकलेल्या वाचन पाठातले काही भाग परत वाचूयात. चला बघूया तुम्हाला किती आठवतंय ते. आठवतेय का ही मांजर? काय मजा केली होती हिनं? सांगेल का कोणी? चला वाचूयात. चला कोण वाचून दाखवेल हे? टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? तू स्क्रीनवर लिहिलेलं वाचून दाखव. काही अडलं तर टीचर आहेतच मदतीला. कर सुरुवात. वाचता आलं ना? व्हेरी गुड. आता राहुल दादा बरोबर हाच भाग सगळ्यांनी मिळून हळू आवाजात किंवा मनातल्या मनात वाचा. आर यू ऑल रेडी? लेट्स स्टार्ट. अ टॉप ऑन अ पॉट. ऑन अ कॅट. On a bat. On a cot. Wow! व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. आठवतंय का या पाठात काय मजा केली होती या मांजरीनं? सांगेल का कोणी? चला या पाठातला काही भाग वाचूया. आता कोण वाचून दाखवेल? टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला स्क्रीनवरची वाक्य वाचण्यासाठी उभं करा. एक जण तयार? तू स्क्रीनवर लिहिलेलं वाक्य वाच. वाचता आलं ना? व्हेरी गुड. आता राहुल दादा बरोबर हाच भाग पुन्हा वाचा. मित्रांनो, मी वाचत असताना तुम्ही सुद्धा मनातल्या मनात किंवा हळू आवाजात वाचा. माय कॅट इज इन अ पॉट. कॅट. कॅप. bat in a pot.
व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. मागच्या एका पाठातली ही 2 मुलं आठवली का? पेटीमधनं काय काय सामान काढलं होतं बरं त्यांनी? चला या पाठातला काही भाग वाचूया. टीचर, घंटा झाल्यावर 2 मुलांना पाठाचा हा भाग वाचण्यासाठी उभं करा. दोघंजण तयार? एकानं प्रश्न वाचा आणि एकानं उत्तर वाचा. वाचता आला ना? व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी आता राहुल दादाबरोबर वाचायचं. Is this your mat? No, that is not my mat. चला आता पुढे जाऊया. चला हे वाचूयात. या पाठात ही मुलगी स्वतःच्या वडिलांविषयी आपल्याला काहीतरी सांगतीये. चला कोण वाचून दाखवेल हे? टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? तू स्क्रीनवरची वाक्य वाच बरं. काही गरज लागली तर टीचर मदत करतीलच. वाचता आलं ना? व्हेरी गुड. मग आता हीच वाक्य तुम्ही सगळ्यांनी राहुल दादाबरोबर वाचायची आहेत. पण मनातल्या मनात किंवा हळू आवाजात. My dad is on the cot. My dad can read on the cot. My dad can nap on the cot. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, या घरातली गंमत लक्षात आहे का? या घरातला उंदीर कसा टोपीवर जाऊन बसला होता ना? चला या पाठातला काही भाग वाचूया. कोण बरं वाचून दाखवेल हे? एक जण तयार? मोठ्याने वाच बरं. वाचता आलं ना? व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी आता हाच भाग राहुल दादा बरोबर वाचायचा आहे. In the house, there is a rat on a hat, on a man, on a bed, on a mat. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. आठवतोय का हा पाठ? या मांजराला आईस्क्रीम किती आवडतंय हे माहिती आहे ना तुम्हाला?
कोण वाचून दाखवेल? टीचर, घंटा झाल्यावर एकाला उभं करा. स्क्रीनवर लिहिलेलं मोठ्यानं वाच. व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी आता राहुल दादा बरोबर वाचायचं. Oops! The cat is in the ice cream. Oops! Now the rat is in the ice cream. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, टोप्यांचं हे दुकान लक्षात आहे ना? दुकानात कोणत्या कोणत्या रंगाच्या टोप्या आहेत? टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला स्क्रीनवरची वाक्य वाचण्यासाठी उभं करा. एक जण तयार? तू स्क्रीनवरची वाक्य वाच बरं. आता राहुल दादा बरोबर हाच भाग पुन्हा वाचा. मनातल्या मनात किंवा हळू आवाजात. My hat is red, blue, green, yellow, purple, black, white, and brown. My hat is the best. व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्यांना आता खूप छान इंग्रजी वाचता येते बरं का? पुढच्या भागात आपण आणखी इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकणार आहोत. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा.